अचानक डान्स बद्दल तुला जे काही एक प्रेम निर्माण झालंय, तर मायकल जॅक्सन तुझ्या स्वप्नात नक्की कधी आला होता? नाही नाही, नाचवलं मला 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 असं वाटतं की मला काही गोष्टींची भीती वाटत राहते किंवा मी काही गोष्टी एक्सप्लोअर नाही केल्या आहेत. आणि मग मी सुरुवातीला ते जरा पडताळून बघत असतो. मग मला काही चांगली माणसं भेटतात, मग ते मला जरा प्रोत्साहन देतात, थोडंसं सपोर्ट करतात. पण याचं सगळं श्रेय जातं रंजू सरांना. त्यांनी ज्या पद्धतीने ते कोरिओग्राफी केली आणि विदुलाला तिने सांभाळून घेतलं मला, कारण मला सांभाळून घ्यावं लागतं या अशा गोष्टींमध्ये. त्या सगळ्यांनी सांभाळून घेतलं आणि त्याच्यामुळे ते होऊ शकलंय सगळं चांगलं. तो छान डान्स करतो, त्याला माहित तो असा चांगली ऍक्टिंग करू शकतो नाचायची. पण ह्याच्यात तू नाचलास. मी एक सांगते की मी कधी त्याला आतापर्यंत असं एवढा ऍड करताना तयार हा एवढा सुंदर डान्स करताना बघितलं नव्हतं. मी जेव्हा हे गाणं बघितलं त्याचं तेव्हा त्याला फोन केला होता की अप्रतिम नाचलायस तू. म्हणजे आतापर्यंत मुली सगळ्या त्याच्या प्रेमात होत्याच आहेतच, आता तर म्हणजे बापरे, म्हणजे तुला जरा सांभाळायला लागेल कारण तुम्ही प्रमोशनला फिरतो. हो. अगदी अगदीच. मी ऍक्च्युअली विदुलाला तेच म्हणणार होते की ललित सोबत पिक्चर करतेस हे कळल्यानंतर तुला किती डझन मुलींनी मेसेज केले की Exactly. ऑफ यू वगैरे. मला हे मेसेज म्हणजे मला काँग्रेस अपेक्षित होतं. मला आलं की तू आणि ललित पेअर आहात. म्हणजे हो येस आहोत, पुढे बोल. हे झालेलं आहे. पण मी अगदीच समजू शकते, जर माझी कुठली मैत्रीण इथं असेल तर माझाही पहिला मेसेज हाच असता की ललित सोबत असतो, वाव, हेच झालं असतं माझं. पेअर नव्हता, मी नाचलोय वगैरे, आम्ही असा क्लब नंबर वगैरे केला. Exactly. ज्ञानेश्वरी नुसते तो तेव्हा नाचलेले नाहीत, त्यांनी अप्रतिम कामही केलंय या सिनेमात. क्या बात आहे. खूप सुंदर दोघांनी काम केलेलं आहे. तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा तुम्ही ज्या कोणाकडे माझा मोबाईल नंबर असेल त्यांनी मला कळवा की खरंच अप्रतिम काम झालेलं आहे त्या दोघांकडून. आणि मला वाटतं एवढी तगडी कास्ट आहे, एवढे कमाल लोक आहे, जसं ललित तू म्हणालास की असे लोक आहेत ज्यांचे रिॲक्शन ऑडियन्स म्हणून बघतच बसावे असं होऊ शकतं आपण अभिनय करत असू तरी. तर तुमचं पूर्ण प्रोसेसमध्ये असं झालेलं का की काही क्षण असं अचानक काही सेकंड तुमचे फॅन झोन ऑन झालेले का की काय केलंय अरे मी, असं होत होतं का? पूर्ण वेळ बऱ्याचदा, कारण हो, मी हो. सगळ्याच जणांना यांची आपण कामं बघत राहतो आणि बऱ्याचदा त्यांनी ज्या पद्धतीची कामं केलेली आहेत, म्हणजे कुशल बद्दल जर सांगायचं झालं तर आपल्याला एक जे गॅग्स त्यांनी आतापर्यंत केलेले आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स तो घेऊन येतो तेवढ्या वेळापुरता. पण इथे जेव्हा तो आला ना, तो माणूस बनवला. तुम्ही ट्रेलरमध्ये पण बघितलं ना, तो पूर्णपणे तो कॅरेक्टर म्हणून तो आला होता. तर ते खूपच रिफ्रेश करणार होतं आणि तेच सगळ्यांच्या बाबतीत होतं. नम्रताच्या बाबतीत होतं, शशांक सरांच्या बाबतीत, की मी ते कॅरेक्टर्स ते घेऊन आले होते. मला इतकी मजा येत होती की मला असं वाटायचं की आमच्या या कुटुंबाबरोबर सीन कधी होणार, म्हणजे जरी ते आमच्या भांडणाचे असले तरी सुद्धा. तर ती मजा होती. मला चिवची चौकानंतर मला वाटतं की मी आता इतक्या वर्षांनंतर मला एक अशी कौटुंबिक फिल्म किंवा कुटुंबाची गोष्ट असलेली फिल्म मी करतोय आणि ती पण अशा अतरंगी कुटुंबाची फिल्म करतोय. तर त्याचा मला खूप जास्त आनंद आहे. आणि परत अजून एक कनेक्शन असं आहे की तीही झी स्टुडिओजची फिल्म होती आणि ही सुद्धा झी स्टुडिओजची फिल्म आहे. आणि खूप शुभेच्छा तुला या चित्रपटासाठी सुद्धा. मला असं वाटतं जनरली असं असतं की कलाकृती जेव्हा